पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी पोलीस संबंधित ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड्स तपासणार आहेत। पोलिसांनी ड्रायव्हर पुजारीचे सीडीआर म्हणजेच कॉल रेकॉर्ड्स काढलेले आहेत। 19 तारखेला अपघात झाला त्यावेळेस हा ड्रायव्हर त्या गाडीत होता का हे सुद्धा पोलीस तपासात आता पाहण्यात येईल। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रायव्हरची कसून चौकशी केली आहे। पुणे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी म्हणून ड्रायव्हरला आमिष दाखवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। पोलीस आयुक्तांनीही याची गंभीर दखल घेतलेली आहे, कारण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी कलम 120चा समावेश केला आहे। पुणे कल्याणी नगर अपघातानंतर आक्रमक झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांचे कारनामे ट्विट करायला सुरुवात केली आहे। धंगेकरांनी निलेश पालवे आणि काळे हे 2 कॉन्स्टेबल पब आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करत असल्याचा आरोप केलेला आहे। आज त्यांनी मुंडवा पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबलवर आरोप करत फोटोही ट्विट केलेत। रवी धंगेकर यांनी पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी ते आक्रमक झाले होते। त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं। पुणे पोलीस आयुक्तांची बदली करा अशी मागणी धंगेकरांनी पत्राद्वारे केली। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणावरून पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषदही घेतली। आरोपी विरोधात भक्कम केस उभी करण्याचा प्रयत्न आहे असं पोलिसांनी सांगितलं। विशाल अग्रवालच्या मुलावर आयपीसी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। पुण्यातील हॉटेल व्यावसायिक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत। प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे। पुणे कार अपघातानंतर मद्यविक्रीची लायसन्स रद्द केली जात असून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवर घाला घालण्यात येत असल्याची तक्रार या व्यावसायिकांनी केली। पुणे कार अपघाताप्रकरणी शरद पवार गट आक्रमक झालाय। गृहमंत्री फडणवीसांच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। वाढते अनधिकृत पब बार ड्रग्सच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं असून कारवाईची मागणीही यावेळेस करण्यात आली आहे। डोंबिवलीतील कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर जखमींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं। भीषण स्फोटात 60 पेक्षा जास्त कामगार आणि नागरिक जखमी झाले। त्यांना विविध रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र एकही प्रशासकीय अधिकाऱ्यानं या रुग्णांची विचारपूस केली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी डोंबिवली दुर्घटनास्थळाची पाहणी केली। या दुर्घटनेत आणखीन 2 व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे सरकारनं डोंबिवलीमधील उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र एकनाथ शिंदे सरकारनं पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवले असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। केवळ फडणवीसच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा अशी मागणी पटोलेंनी केली। डोंबिवली ब्लास्ट प्रकरणी अजूनही काही जण बेपत्ता आहेत। यापैकी एक असलेले राकेश सिंग राजपूत 24 तासानंतरही बेपत्ता आहेत। त्यांना शोधण्यासाठी त्यांचे कंपनीमधील सहकारी आणि कुटुंबीय धडपडत आहेत। राकेश यांचे कंपनीतील सहकारी गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे बचावले गेले, मात्र राकेश हे कामावर होते। आता 24 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही। डोंबिवली एमआयडीसी परिसरामधील धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन उभं केलं आहे। यावेळेस हातात बॅनर घेत कंपनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जर या कंपन्या लवकरात लवकर स्थलांतरित झाल्या नाहीत आणि झालेली नुकसान भरपाई तत्काळ दिली गेली नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। अकोला महापालिका प्रशासनानं अवैध होर्डिंग्सच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलेला आहे। अनधिकृत होर्डिंग्स धारकांना नोटीस बजावलेल्या होत्या। त्यानुसार चौकांमध्ये बहुमजली इमारतींवरील अवैध होर्डिंग्स जेसीबीच्या साहाय्यानं हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मुंबईत तळेरामांचा जल्लोष जोरदार असणार आहे। मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे लागू केला होता। त्याला हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं। त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। राज्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे। 26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे। मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या 4 जागांसाठी मतदान होणार आहे। अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात आल्यामुळे वाद पेटलेला आहे। मनुस्मृती देशात चालू देणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिलाय, तर या संदर्भात ऐकताच चिंता वाटू लागली आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। मात्र विरोधकांकडे मुद्दा नाही, त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे। शालेय शिक्षणात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केले जाणार हे ऐकून सरकारची मानसिकता कळते असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलंय। शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी यात लक्ष घातलं पाहिजे असं देखील शरद पवार म्हणाले।
दरम्यान मनुस्मृतीतील श्लोकांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतलाय. मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात खपवून घेणार नाही असा इशाराच नाना पटोलेंनी दिला. नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या आणि व्हॉल्टची दुरुस्तीचं काम आता केलं जाणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच 25 मे रोजी नाशिक शहरात दिवसभर पाणी पुरवठा बंद असेल, तर रविवारी 26 मे रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबानं होणार आहे. जालन्यातील चनेगावमध्ये ग्रामस्थांनी चक्क पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावलंय. इथल्या ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. 4,500 लोकसंख्या असलेल्या या अख्ख्या गावाला पावसाळ्यापासून 6 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातील खैरखेडावासियांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. जिल्ह्यातील 13 गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवतीये. महिला पुरुषांसह लहानग्यांपासून वयोवृद्धांना देखील पाण्यासाठी भर उन्हामध्ये 2 किलोमीटर अंतराचा रस्ता चढून पाण्याची गरज भागवावी लागतीये. मावळच्या मुळशी धरणामध्ये केवळ 17.98% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्याअखेर पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागलेलं आहे. त्यामुळे 40 गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. मावळ तालुक्यातही पाणी टंचाई जाणवतीये. नाणेगावातील ग्रामस्थ पाण्याच्या समस्येनं हैराण झालेत. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो, मात्र हा पाणी पुरवठा दूषित होत असल्यामुळे गावातील नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय. सोलापूरमधील हिप्परगा तलावातून शहरातील बहुतांश भागांना पाणी पुरवठा केला जातो. आजूबाजूची शेती देखील याच तलावावर अवलंबून आहे. मात्र यंदा तलावाची पातळी अत्यंत घटली आहे. जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये जवळपास 1,900 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र पैठणच्या टेकडी तांडा गावामध्ये हे टँकरही वेळेवर पोहोचत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. सरकारनं पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नाशिक शहरात दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणी कपात केली जात असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केलेला आहे. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र झालेल्या आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील 20 गावांना 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर जवळपास 224 गावं आणि वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.